केक स्टॉल काय काय होतं, कितीला विकलं आणि प्रॉफिट झाला का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. सगळ्यात आधी होतं ग्लास केक. सो ग्लास केकसाठी हा जो मी कंटेनर यूज केलेला आहे तो 100 ml चा आहे आणि याच्यामध्ये मी फक्त एकच फ्लेवर ठेवला होता, चॉकलेट ग्लास केकचा, ज्याच्यामध्ये भरभरून स्पॉन्ज क्रीम, पुन्हा सोकिंग अँड चॉकलेट गनासुद्धा टाकलेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला चॉकलेट गनाचा थोडासा थिक वाटेल कारण की थंडीच्या दिवसांमध्ये थोडासा चॉकलेट लवकर सेट होतं. ठीक आहे. सो ह्याची प्राईस काय होती, सो पर ग्लास मी 40 रुपीज सेल केला होता आणि अशा प्रकारचे मी 42 ग्लास केक हे होते ते विकले होते. सो नमस्कार, मी ऐश्वर्या अँड द केकी हाऊस या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि हा जो स्टॉल आहे तो आमच्या सोसायटीमध्ये भरला होता 26 जानेवारीच्या इव्हेंटसाठी आणि 42च्या 42 ग्लास केक माझे सेल आउट झालेले आहेत. आणि येस, मी ऑर्डरसुद्धा घेते. जर का तुम्हाला देखील ऑर्डर करायची असेल केक, ग्लास केक, ब्राउनीज, कप केक्स, वॉटेवर, सो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर आणि इन्स्टा आय डी देत आहे, सो तिथे जाऊन तुम्ही DM करू शकता. सो इथे मी 42 ग्लास केक्स जे आहेत ते रेडी करून ठेवले होते आणि हा स्टॉल एक्सपिरियन्स माझा फर्स्ट टाईम नाही तर सेकंड टाईम होता. या आधी देखील नवरात्रीमध्ये आमच्या सोसायटीमध्ये असाच फूड स्टॉल लागला होता, तेव्हा देखील मी पार्टिसिपेट केलं होतं आणि पहिल्यांदाच एक्सपिरियन्स असल्यामुळे खूप कमी क्वांटिटीत बनवलेल्या अगदी 23 ग्लास केक्स अँड विथ चॉकलेट्स होते आणि विच इज ऑल्सो सोल्ड आउट विदिन 1 hour. ओके. सो यावेळेस विचार केला की आपण थोडी जास्त क्वांटिटी वाढवूयात आणि फ्लेवर फक्त चॉकलेट ठेवला कारण पायनॅपल फ्लेवरसुद्धा होता, पण लोकांचा कल हा जास्त चॉकलेटकडे असो म्हणून त्याच्यामुळे कन्फ्युजन नको म्हणून एकच फ्लेवर यावेळेस मी ठेवून दिला, विच इज चॉकलेट फ्लेवर. ओके. आपला नेक्स्ट प्रॉडक्ट जो होता तो होता ब्राउनीज. सो ही जी ब्राउनी आहे जी टोटली स्क्रॅचपासून बनवलेली आहे, कुठलाही प्रेमिक्सचा वापर ह्याच्यामध्ये केलेला नाही आहे. आपलं बटर, चॉकलेट ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात वापरलेल्या आहे आणि हा पर पीस मी 50 रुपीजला सेल केला होता आणि अशा टोटल 7 ब्राउनीज मी विकायला ठेवलेल्या आणि बाकीच्या ह्या मी माझ्या स्वतःच्या घरी खायला ठेवलेल्या आणि ह्याच्यावरती मी मिल्क चॉकलेट अँड डार्क चॉकलेटचं कंबाईन करून गार्निशिंग केलं होतं. सगळ्याच व्हिडिओ घ्यायला जमला नाहीत, एक छोटीशी क्लिप पुढे तुम्हाला मी दाखवेनच. आय होप ब्राउनीजबद्दलसुद्धा तुमची ही क्वेरी सॉल्व झाली असेल. आणि आता आपला फायनल प्रॉडक्ट जो होता तो होता चॉकलेट्स बनवताना खूप थोडी घाई करावी लागते कारण थंडीच्या दिवसामध्ये चॉकलेट खूप लवकर सेट होतं आणि ज्यावेळेस आपण डबल बॉयलर मेथडनी चॉकलेट मेल्ट करतो त्यावेळेस ते गरम गरम आपण कॅव्हिटीजमध्ये ओतू नाही शकत, अदरवाईज ते चिटकून बसतं. सो हे जे चॉकलेट्स होतं ते मी मिल्क अँड डार्क चॉकलेट कंपाऊंड मिक्स करून बनवलेलं होतं आणि हा पर पीस मी 5 रुपीजला सेल केला होता आणि असे अराउंड 40 to 45 चॉकलेट्स मी रेडी केलेले आणि त्याची पॅकेजिंगसुद्धा खूप चांगल्या प्रकारे केलेली. सो असे 3 प्रोडक्ट्स आपल्या केक स्टॉलमध्ये होते आणि मला सांगायला आनंद वाटेल की माझे सगळे प्रोडक्ट्स अगदी वेळेत विकले गेले. चॉकलेट्स म्हटल्यावरती लोकांचा प्रतिसाद खूप छान असतो आणि विदिन 1 or 2 hours माझं सगळं काही प्रोडक्ट विकून मी माझ्या घरीसुद्धा निघून गेले होते. सो प्रॉफिटही झाला आणि एक्सपिरियन्सही खूप छान होता. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभार. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, तुम्ही देखील डोंबिवलीतून असाल तर एकदा केक ऑर्डर करून नक्की पहा. थँक्यू.